पहाटेच हौसाला जाग आली. अंगाला बोचणाऱ्या थंडीत गरम वाकळ बाजूला करत हौसानं हऱ्याची मिठी सैल केली. उशाला पडलेली चोळी घेऊन मोरीत गेली. मोकळी होण्यासाठी बसली. बसूनच आपल्या मोकळ्या सुटलेल्या उभारावर चोळी चढवत धार सोडून मोकळी झाली. इतक्या थंडीत सुद्धा हऱ्यानं हौसाला चांगलाच घाम फोडला होता. पण हौसा पण लई काटक. किती जरी निभार खोड असलं तरी ते पेलायचे. एक दिवस जरी हऱ्याचं सरपण नाही मिळालं तर कावरी बावरी व्हायचे. रोज हऱ्याचं खोडावर बसल्याशिवाय तिचा दिवस चांगला जायचा नाही. आजही तिनं हऱ्याचं खोड चांगलंच ओलं केलं होतं. आपल्या सुपीक जमिनीवर हऱ्यानं केलेल्या ओलाव्यावर पाणी मारून हौसा मोरीतून बाहेर आली. हऱ्याला उठवत हौसा म्हणाली, "अव, उठा लवकर, गावाकडं जायचं आहे नव्ह." हऱ्याच्या सरपणाचा तणाव अजून ढिला झाला नव्हता. जशाचा तसं हऱ्याचं सरपण तापून कडक झालं होतं. हौसाला अंगावर ओढत हऱ्या चोळीवरच हात फिरवून हौसाला तापवत होता. "अव, बास की, रात्रभर पाणी काढलंयसा, आता अजून किती पाणी काढणार आहेसा?" "हौशे, गप्प पड. तुला माहिती आहे नव्ह, मी 4 दिवस गावाकडे जाणार आहे. आणि तू राहशील काय बिना सरपणाचं?" असं बोलून हऱ्यानं लुगड्याचा काष्टा पुन्हा सोडला. हौसाला अंगाखाली घेऊन हऱ्या मोकळा झाला. सगळी कामं आवरून हऱ्या गावाकडं जायला निघाला. जाताना आपल्या बहिणीच्या पोराला म्हणजे किशाला मळ्यात जाऊन सांगून गेला, "किशा, मी गावाकडं चाललोय. 4 दिवस येणार नाही. रातच्याला मामीकडं वस्तीला जा. एकटीच हाय ती." 20-22 वर्षाचा किशानं मान हलवली आणि बरं जातो म्हणाला. हऱ्या गावाकडे गेला. सगळी कामं आवरून किशा संध्याकाळी हौसाकडं आला. त्यावर हौसा म्हणाली, "किशा, आलास वैर?" "वय मामे." किशाला पाणी देऊन हौसानं किशासाठी चहा ठेवला. हौसा गप्पा मारू लागली. चहा देऊन हौसा किशाला म्हणाली, "किशा, चांगलाच वाढलायस बघ उसावाने. नुसतं ऊसच वाढले की खोड पण वाढले." मस्करी करत हौसा म्हणाली. किशाला मामीची मस्करी कळत होती आणि मामी किती खाजाडी आहे हे पण माहीत होतं. त्यावर किशा म्हणाला, "वय मामे, ऊस पण वाढलाय आणि ऊसाचं खोड पण. बघायचंय तुला?" त्यावर हौसा म्हणाली, "नग बाबा, रासारी तुझ्या मामानं पार सुजवून काढला या, आणि तुझं बघून काय करू?" इतकंच हौसा बोलू लागली. हौसा जेवणाची तयारी करू लागली. किशा हौसाला म्हणाला, "मामे, खरंच काय ग, मामाचं एवढं तगडं हाया?" "तर रे बाबा, पाक दुखतया. तुझा मामा का ऐकतोय वय?" हौसा आणि किशा जेवण आवरून वावरात जाऊ लागले. उंच वाढलेल्या उसात किशा नजर टाकत होता. हौसा पण किशाबरोबर अगदी मनसोक्त फिरत होती. "काय रे किशा, एखादी पोरगी पटवलंयस का नाही?" हौसा मजेत येऊन म्हणाली. त्यावर किशा म्हणाला, "मामे,
मला पोरींच्यात काय बी गरज नाही बघ. मला तर बायकांच्यात रस आहे बघ. हौसाकडं बघत किशा म्हणाला. मुर्द्या म्हणत किशाला चापटी मारत हौसा घराकडं आली. किशा पण मागं होता. बोलता बोलता संध्याकाळ झाली. तशी थंडी पण वाढत होती. रात्रीचं जेवण हौसा करू लागले. चेष्टा मस्करी करत किशा टाइमपास करू लागला. रात्रीचे 10 वाजले. हौसाने खोलीत हांतरून टाकले. किशाला 4 पायी देऊन आपण खाली झोपली. थंडी तशी वाढत होती. किशा तरणा बांडगडी होता. जवानी त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. वेळ रात्रीची होती. हौसाजवळ हऱ्या नसल्यामुळे हौसाला हऱ्याच्या खोडाची आठवण येऊ लागली. तीही कूस बदलत होती. हौसा विचार करू लागली. रात्र झाली की मला सरपण लागतं. नवरा पण नाही जवळ. आता किशालाच आता घेते अंगावर. असं बोलून हौसानं किशाला आवाज दिला. किशा, ए किशा, झोपलास काय? त्यावर किशा म्हणाला, नाही अजून. लय गारठा होत असल तर ये इकडं माझ्या बाजूला झोप. किशाच्या मनात लाडूस फुटू लागले. किशा हौसाच्या बाजूला येऊन झोपला. काही वेळ जाताच किशाला वाटू लागलं, मामीनं तर खाली बोलावून घेतलं. पण आता सुरुवात कशी करू? हौसाची पण धाडस होईना. काही वेळ जाताच किशाने हौसाच्या पायावर पाय टाकला. त्या स्पर्शाने हौसाच्या अंगावर शहारे आले. हौसानं कूस बदलली. हौसानं कूस बदलत आपले होठ किशाच्या पोटाजवळ नेले. किशाने वेळ न घालवता हौसाच्या ओठाची पाकळी आपल्या दातात धरली. पायांचा स्पर्श आता पूर्ण मांड्यापर्यंत आला होता आणि किशा हौसावर आधाशासारखा तुटून पडला. अगदी जोशाने रात्रभर किशा आणि हौसा थंडीची गुलाबी मजा घेऊन मोकळे होऊन झोपी गेले. 4 दिवस किशाने हौसाला पूर्ण शारीरिक सुख दिले. हौसा पण तरण्या बांड भाच्याकडून मस्त उखळ पांढरं करून घेत होती. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा. सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला सपोर्ट करा. पुन्हा भेटतो पुढच्या कथेमध्ये. नमस्कार.